श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे 1 ते 21 अध्याय घेणार आहोत. सर्वप्रथम आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदोस्तुत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. भारत माता की जय. चला तर मग आपण आज श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचा पहिला अध्याय घेऊया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभौम नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन कंथा टोपीच माला दंडकमलधूर कट्टाकरम रक्षक त्रैगुणरहित लोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाही माम. जय जय श्री सागरविलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशेना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता सर्व कारण करता ग्रंथा नवीन मुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लील्या जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा बर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुत नमियेले जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या तेवी वसती माता पितर तैसीचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार. वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अतिकुर्मर दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अतिकुर्मर अक्कलकोटी सांच्यावर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपल्या विख्यात महिमाजनी गावयासी योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझे ठाय वार्ता मी पणानसेची ऐसे ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदोभेद ते स्वामी मुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुटावत वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मन मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जे श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दधीतुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञानी अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरी भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकराचरणार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभा चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीचे निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचपा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळीत वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघाशी बसवणी दोघे वेरी तिसरी वेरी बसले आपण
आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयतासी वाटले. सोज साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी? स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले, तया लागुनी आम्ही कर्दळी वळातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व बंगला देश समग्र. आम्ही असे पाहिले, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तिथे समग्र. ऐशे हजारो हजार नगर आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति, जियेची महाप्रख्याती तरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमचे अंतर. काही दिवस राहिले तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जहाले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकलव्रत, ऐसे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढा प्रति राहिले. स्वामीराज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही येतीवर कमरेवर ठेवणी कर. दर्शना येता तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी, ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामीमूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे, सोडूनी मोहळा माझी वास्तव करीता. आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकले व्रत. अल्पमती केवीवरून सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरूनी टोळासी. मागे परतनी भाग पडे, टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परीनच मानेले त्या, तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामाद्वारी बसले येती राज स्वेच्छेने. तेथे एक विध होता तो करीत याची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपा प्रते. चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती. चोळपा करी आदर योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदना. ते तयासी देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाने चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारे. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे चोळपाचे ग्रहपती. आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नरपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकून रावो बोलला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवला ही भेटू तया येतीवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकूनी कानी, हे सत्य तरी एवोनी. आताच येती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली. रायाची खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी. चरणी भक्ती जळली तै. सकळ सभा आनंदली. समस्ती पावली वंदली. षोडशोपचारी पूजली. स्वामी मूर्ती नृपण राये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोढा. श्री स्वामी चरित्र राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीय अध्याय. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येत हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गतायदाचे अंती. अक्कलकोटी आले येती नृपनाया दर्शन येती. स्वेच्छेने राहती तया. चोळपाचा दृढ भावर घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या. ते चोळपाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोंदेश झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले. मायामय पसारात फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी. जे जे इच्छिती ते इति राजपुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुंटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योगे शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी. ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी. साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो असतसे. ऐसे तयांनी नंदिले समर्थाची अंतरी जाणले. तेव्हा ते भेटीस आले. तेव्हा एक केले नवल. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. ते तया तिनी मूर्ती बसविले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनाची जन असंख्यात पातले. तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत. एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती. नाही मितीस तयाचे. कोणी नवसाते करती, कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करती. चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती.
मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात जे निज निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती सोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थासी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ताचाळीशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोद्रकव्रज असे जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया कुर्सित जना अवतरले येतिवर्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवनरा अज्ञानत्म भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तत्पर्यंत स्वामी राज्य वास करीत भक्तभूत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एकंद्रपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयाची अंतरी विचारायसा पातला दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बसले असता समग्र बोलेंद्र पौर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणिले स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ भूत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एगा लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रप लागी प्रियसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तोंड रपव्रत ऐसी सहभागी समग्र आनंदित झाली द्रौपदीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तातासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची या दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य मनती तयासी कोटीचे नृपती स्वामीचरणी ज्याची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा ऐसी पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण पर्यंतांती परमेश्वर प्रयत्न करा कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदिली भूसाल दाने याचक धन्य तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मिने खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठवणी चोळपाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हासे द्रवेन सर्व वशा चोळपासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थासी बडोद्या माझी चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूतधन आपुलेही योग्य सन्मान तेथे आज आता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थासी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भावी भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थवद भीती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनती विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्या माझे चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासुनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्यामीने चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाये सिद्धीस परी पाहावा यत्न करुणी ऐसे विचार केला म्हणी मग काय केले त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सूचना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सगळे जनाची तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवणं येतीसी असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालूनी स्वामीसी तातासाहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेनातून उतरले मार्गुनी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट तर टेकिली हात तात्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय परिमल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठे उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याची धरुणी हवं आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रालंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले
अरे बेडी आणूनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले. तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडून साहेब विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जय अगहरणा लोकापाला सर्वेशा. अक्कलकोटी मालजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती. जाणोनी येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी. श्रवण करती दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्राशी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशी. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती. येणे अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती. जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पाहावयाच्या येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांताविषयी काढून प्रश्न करीती. स्वामीसी ब्रह्मपद तदकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकोणी सत्वर येती. राज हसले मुखे काही न बोलती. वारंवार हस करीती. पाहुणी ऐशी विचित्रवर्ती. बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीची. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोकां बोलती हस्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी. तुमचे अज्ञान. त्यांचे वाढले ढोगपूर्ण वेदशास्त्र शास्त्राधिक ज्ञान याती काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले. आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी. स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण. ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण. तेही निर्दिष्ट झाले. निद्रा लागली बुवासी. लोटली या काही निशी. एक स्वप्न तयाशी. चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसी पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठली. लोकरी बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी. जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगिती समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसे स्वप्ने केक पडती असो. दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी. खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. जरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी. काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयाची. बुवा प्रति पटली खून धरली तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन. कंठ झाला सगदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळूनी. ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्वात्मा. अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार. त्याचे पदरी दप्तरदार. राजे रायभायाधर. शंकर राव नामक 6 लक्षाची जहागीर. तयाप्रती सकल सुखी अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती. काही कमती असे ना. पूर्व कर्मघात. तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध. परी बांधा न सोडी संबंध बांधा. म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन. गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोप भोग कैसा. त्याचा निद्रा नयची रात्रंदिन. चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने. तैसीचे ब्राह्मण संतपणे. बहुसाल दिदली दाने. आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याची. त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी. रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून. ऐसे कोण समर्थ. मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस. ऐसे लोटले 3 मास. एक रात्री दयास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तोवा. तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा. तेने व्याधी जाये दुरी. तरी ते तेथीच राहिले. आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले. अक्कलकोटी जावे त्या. हे जाणूनी ही तो गोष्टी मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित. तया नगरीचा नरनारी. कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रतासनाने करुणी पूजा द्रव घेऊन अर्पाव्या समर्थ चरणी. जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार विरदार्पणमस्तु.
नमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोकदर्शना येती। अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी येऊन भाविक दर्शना येती घेऊनी धावोनी यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईल। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयासी देईल। सत्यवचन हे बाई विस्मित झाली, अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आता सोडावा। शंकरराव तैसे करे ती बाई आनंदिली चित्ती, म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन। बाई स्वामीची बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन परी पूर्वक्रमे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून। ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन शमशान भूमीत आले। येते राजत्वरित एका नूतन ख्याचेत निजले, छाती टाकून सेवकरी शंकरराव असे म्हणती, लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा। शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविले। मग काही दिवस लोटत स्वामी राजे अज्ञापित बारीक वाटून निंब पत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या। स्वामीराज वैद्य वाधी पळे आपणची प्रकृती साराम पडला, राव गेले स्वनगराला। काही मास लोटता आता याला ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले, अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 6 सहस्त्र। ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे। महाराज अज्ञापित गावाबाहेर आले आहे मारुती, तेथे चुनेगच्चे निश्चित मठ तुम्ही बांधावा। एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती। सर्वानुमते तेथीच मठ बांधिला सुनेगच्ची, कीर्ती शंकररावाची अजाराम राहिली। इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त। 9 अध्याय गोडा हा श्री स्वामी चरणा राजार्पण नमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होती पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसे मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावरे नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षाचे वय झाले, संसारात उभगले। सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटले। पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरवणी आपणा पुढे येती पाहून, या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार। मायापश दृढतरळ विवेक शस्त्रे तोडावे, सोलापुरे काम हामासी। ऐसी सांगूनी सर्व त्रासे निघाले सद्गुरु शोधासे। घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आली फिरत तेथे चिदंबर दीक्षित। महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत धर्मक्रमी सदारत। ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती, म्हणून उद्विग्न चित्ती। मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयासी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा। एकूण या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता परसरली पुत्ररत्न। मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामभिधान ठेविले तया लागून। शुक्ल पक्षी शशीश्यामान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बदन, वेदशास्त्री झाले निघून। निघूट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगोरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणिता गजाची प्राण येऊ तत्वता चालू लागला, हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशे लीला अपार दाखविली चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधार अवतारले असो। पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले। तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरवणे दीक्षिताची समजले। जले भरले होते घट, तयासी लाविला अमृत हस्त। ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण। तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी। एके समयी ते सहजी दर्शनाती पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य रहित, त्यामुळे जन झाले त्रस्त। दादा त्यांची लागेना तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी रावबाजीची वृत्तांत। कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित
ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटेल तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी, सर्व वचनी ठेवून निर्धार निरोप तुझला दिला. असे सिद्धिवाक्य सत्य आले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले, स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाऊनी. तेथे एकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येतृपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळाला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येतृपे श्रीदत्त. वास्तव सांप्रत करीताती परी मुरगोडीचे पिपर बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जाऊनी बसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला विचार तयासी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदिले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटपोनी. मागुती येती गावात. सेवकऱ्याबरोबरी मागून या. मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी. असता जाता वास रमणी. संध्या स्नान करावे करून या सध्यावदन. जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ता करिता सोडणी ग्रहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदव्रती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा न उदास नोहेची. अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसेपरी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरुजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे गेले. पोट भरोनी जेविले. परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी. मागुनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणुनिया बाहेरीत. बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसे नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृष्ण. निशिदिनी चिंता चिंतास. सद्गुरु प्राप्तीसी लागली. हीन आपुले प्राक्तन. भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेसी. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊनिया दर्शन येती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निर्दिष्ट असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भितारी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे अनानत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित सांधावे. आपण केले अनुष्ठान परीते न झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपुला चालवाव. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षतळ ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावयासी. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला त्यासी. त्यांनी न मारले. नित्य कर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले. गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितारी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून मानिला. मार्गावरी जहाले चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीत. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत. 11 गोडहा. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुधार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येतरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी. आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा झाली बहुत. गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडीसागर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीत. स्वामी सानिध्य पातले. अजनुभाऊ श्वासवदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाचे धावन. धडचरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंद न मायपोटी. स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बापावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार. ते होते बिरडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊ स्वामीसी. अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असता नृपमंदिरात. राजेंद्र वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिरडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारेले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसले. श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यानही येता आदित्य जपानुष्ठाव आटपावे.
करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी घेऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावी स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवेकरी भोतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे होत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे अपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेसी तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पासी पाहून नाना युक्त योजना मोडिले टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाशी प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नक्षे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीसे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे ऐशी आज्ञा तयाप्रती एके दिवशी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलली समर्थ बाळप्पासी दारापुत्र सोडून यायशी आपण तेथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थासी हास्यमुखे काय बोले कुलदेवतेच्या दर्शनासी नित्य बाळप्पा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन येत देती आज्ञासी तरी टाकुनी चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतासी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटाची उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी धडे भक्ती बाळप्पासी जडली होती कैसे दूरतयाप्रती करीतील येती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडा इति श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण नमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षिषा शशिकर वाढे तैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रति कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाका दिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयासी एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु ऐसे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवून करी सर्वाचा अपमान परी बाळपाची पूर्ण विश्वास होता ती याचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाची लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले ते पासून बाळप्पाची त्रास देता हरदिशी ग्रहाने सांगता समर्थासी बाईने शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत सयाची द्रव्याशा भोवत ऐसे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाची अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळपाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे बोलूनी एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळपाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळपाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे एकोणी बोलले जमादार पुसे चोळपांकारणे जवाब दिला चोळपाने बाळपा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नरपमंदिरी घेऊन वर्तमान सर्व सांगे बाळ चोळपासी एकोणी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे घरी जो होता आजवरी तो
काढून त्यास दुरी करावी. राणी म्हणत असे, ऐसे एक अवसरी काय झाली नवरपरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळीत वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयासी करून या झोळी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊने तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती नानोन न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण झाले मानसी श्रीचरणी अंतरले चोळप्पाचे दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती कोणे एके अवसारी सुंदरबाई बाळप्पावरी रागोत्तरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाल एकोणी बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी सगळ चरणाशी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थासी घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाशी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बायसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी भूत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवनी तैसे न केले तयासी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकुली उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक ना बोलत कारकिर्दीचा अंत हा ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नरपणराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणून देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांचे द्रवेशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीचे उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पासी चाकरीत एक तपक सरसरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावेळी स्वामी कृपा न करती सद्भावी दे समस्कार करती. त्यावेळी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणाघना जय जयजी अगशमना जय जयजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्धदक मन करावे प्रातःकर्मे आटपणी मग बसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे करून धूपदीपातीन अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयजी अगहरणा परात्परा केवल सतना ब्रह्मानंद इतिवर्या जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखाध्वाने सैर सर्व साक्षी कृणालय भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझ वसुंधरा पूर्ण चंद्र सूर तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिक पालती समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवे आणि होता दाता आणि देविता तू समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझ अपेगले समग्र तुझला दे धिमराग कोठनेसे पाहता आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांत ही तर्कशास्त्रे शास्त्रांचे नावरे विष्णू शंकर एकसरे कोणतीत झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किंवा आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर्णिता दृढ ठेवली चढी माता रक्षेमजसी समर्था कृपाकटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप दैन्य सर्व जाऊ निरसन इहे लोकी सोके देऊन परलोक साधन करवावे दुसरा हवं सागर याची पहिले तिर तन्मान तळणी संचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीना न बांध तुझ्या कृपे
किती वर्णू आपली गुण देवे म्हणजे सुखसाधन अज्ञार्तिम निरसन ज्ञानार्थे प्रकटेपे शांती मिनी सदा वस वृत्तभिमान नस सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरी भयदुःखी नस तुझ्या भजन चित्त वस वृत्ताविषयांची न सुवासने मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम भवपंत विवारी वर्तता न भ्रांती चिंता अंगिने सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतकी दयावरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशंत नामाप्त प्रपंचानी परमार्थ तेने सुगमच लागी एशी प्रार्थना करिता आनंद होये समर्था संतोषिनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिळूनही लोकात ज्याची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त चतुर्थोषोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवून अंती दाविली सुरू भवन जे नरन करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामावासी जन समस्त वेडा म्हणती तयाशी शीतोष्णाची भीती येण्याची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हसती तयाचे त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबरे ती राज कंठ कशा करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षावे करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी तोषली येती वरद हस्त ठेवी तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पासी कांता ऐकून या ऐशी व्रता करीतसे आकांत म्हणे घर बुडाले बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडूनी संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनपवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती समयचरणी जडली वृत्ती देहबान नसे सितो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्याक व्याल भूभ्याग व्यापिला सकळ तेजे अग्निसमानस पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूमय चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाची मधुरोक्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही देव तुझे उदले ऐसे बोलिता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी गुंडळून या सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या निघाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळे तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनी वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसारा दारा पुत्र पोषिंजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाती ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्यात गावी तयाचे माता बंधू राहती मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समी पंडिता अन्नी स्वामी कीर्ती एकिलिकानी तेव्हा भावधरुणी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी खर्चमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान हे सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही
झाले निघेल माझे दिवाळे, यात संशय असे ना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होनी मी मालक, लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगाव्या पंडिताला. मारवाडी याला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ. सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही, गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाशी दर्शन येत. पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थ तयासी. शिव राम मारुती ऐसी, नामी दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले, पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभावास म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्था त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघासी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते एका. श्लोक: गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशपतितम त्योय यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक: इदमेव शिवम इदमेवम शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थासे. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोले, त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागसी जावया, आज्ञा मिळता तयासी. आनंदले झाले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी. ध्यास लागला स्वामीचा, त्या आत्मलिंग पादुका. 14 दिवसापर्यंत देखा पायी. वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालीसी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थ तया दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊ का सागर तिरी, किल्ला बांधून राहावे. जाओनी आता सत्वर लुटवली आपला संसार. लोभ मोहन मात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकूनी ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. ऐसे हरिभाऊनी काय केले, ब्रह्मणासी बोलावले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता, घेर उरबडवूनी. विनविते जोडोनी कर, आज्ञापी स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून देवा प्राणप्रिया. देशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तीही लुटविते समग्र. तिचे दिदले शुभ्र वस्त्र, परिधान करावया आत्मलिंग समर्थे. स्वामी सुताचे दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिबाहू होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसुत. षष्ठोधो अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिली समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनित. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने व्रत ऐकून दुःख केले निवार. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते जे लागी सावरुणी धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित. परमार्थ गोष्टी सांगून त्यासी पिशाच बांधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर तयाशी देव मामलेदार. सर्व लोक बोलती. ऐसा विचार करूनी पोटी दर्शन आल्या उठावटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझेही दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामी सुतात. परी त्याच्या चित्तात दुःख खेद नसेसी. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंद चरणवंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविलीसे स्वामी भक्तासी. धन्य झाले नाना दोषी, रंगले भजनी समर्थाच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामीशी पत्रिका करुणी ती अर्पाव्यास श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदिली. समर्थे त्यासी आज्ञा केली. नगरा वाजविता म्हणून नगरा वाजविता. जोशी हसू आले समर्थासी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोटाना नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदले.
छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन्म लाविले भजनास कीर्ती उदय उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थे करिता ज्ञान सुताकडे जावयासी. स्वामी सुतही त्या प्रती मनातील खून सांगती. एकोणी जन चकित होती वर्णिली ख्याती सुताची. एकदा सहज सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उद्दकान. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करुणासे भरले पूर्ण. ऐकले तुन राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन त्या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे. पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुताचे पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसारी मधुर बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी शेत रात्रंदिन समर्थ पुढे करिता भजन. पायी खडवा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून. एकांत समयी साधोनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन केवनी ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न आहे त्यांची स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी हृदयासी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला. अंतरी भू खिन्न झाला. परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र. चेनसे क्षणभरी तोच रोग लागला. शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थासे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते वरी मज सानिध्य एक आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविला ती उडवजी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला. असे केल्यास वास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटे त्या दिवशी समर्थ करीती विचित्र करणी. वैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षण. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापर. तेथे समजला समाचार. परता पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता. ऐकुनी करिता आकांता तो दुःखद समय वर्णिता. दुःख करीत होतसे ऐसो मग काकूबाई. अक्कलकोटी लवलाही परतोनी आला पाही. बोलला काय समर्थाते सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलिले तियेसी उल्लगिले आमच्या यज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढोनी बळेसी. मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवे दधी दुस्तुर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्तीस अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. भाविक भक्त परिसोतो सप्तोषोदो अध्याय गोड हा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थे सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा ते येईल तुमच्या आमानसी त्या समयी मोर पाखरासे अधिकार निमुगा दिसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठाने वरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई बोलेसी लागोनी लपवून ठेवली विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असं स्वामीच्या भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान. दादा तयाचे अभिमान. त्यांचे शरीरी असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा झेऊ घाली यासी. आरोग्य होईली बाळपासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थासी कृपा होता. राघव कोठे जाईल के जगाव मोगलाईत. तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन येत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी. तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान. तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी. समर्थ ते व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळा आहे तरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसे
असेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळा सांगती दादासी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठवती ब्रह्मचार्याची आज्ञा करीती याची स्थापवा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईसी गादी चालवावी स्वामी सुताची आस द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशे दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणून सर्वता न रुचे इच्छिता त्यांची याबरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठविले समर्थ ऐशे समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेच श्रीच्या पादुका शिरीड पडता उपरिता झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रागटिली ज्ञान सविता अज्ञान केले लया ते धनगुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई तचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिर ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोले तियेसी जे बरे वाटले आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतकेसी पुरे झाले एकूण्या ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने एकांता करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष दिले तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकाची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुन क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारणा ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलली ऐहिक सुखे तुच्छ रगमती मातेत आजपासून पुत्राचे एको वचन उदास झाले चित्त तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मोबापरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टोदशोऽध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वरुण पुढे स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती देयाची सर्वत्र ख्याती अजराम राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पावित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महा साधू देखील करावे हट्टयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील नाना तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले पेरी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरणीपोटी आले नरसिंह सरस्वती महिमाश्रीचे एकोणी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाचा श्लोक एकोणी एकता तेथून समाधी लागली तयासी त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मानंदी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळा समाधी उतरवून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजावरी मस्तक ठेवले झडकरी सददित झालेत अंतरी हर्षपोटीनं समावे उठून या करिता स्तुती धन्य धन्य हे ती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथीचे वास्तव करीती सिद्धी प्रसन्न झायाला बहुत धर्मकृते केली दुरोवर कीर्ती गेली काही दिवसही एक वेळा अक्कलकोटे पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नरसिंह सरस्वती समर्थे बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिती पाळोनी ती ऐसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी म्हणी मग सहज सुरभवनी अंती जासी सुखाने एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करिता ती पर्यंतरीची खून येती तत्काळ जाणवणं पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मक्रते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसांचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर द्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलाता निवार होऊनी बंड केले त्याने समर्थाचे कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्यात चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या
चा करी म्हणे मजवरी कृपा करी, तरी खडग हाती घेऊन जाऊनी बैसला दूर. श्रीनी आणि जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोही मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी, तलवार दिदली टाकोनी, कार्य आपणच योजिले ते शेवटासी न जाये भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग न करी, परी तो अभिमानी पुरुष खडगत घेऊनी तैसीच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यासी न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त त्यात भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडोनी धड झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी. मृत्यूसमये पातला पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी झाले दीनवदन घेऊनी, धड घातली मिठी चरणी. त्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ. कृत्यांती काय सांगत हा असे माझा भक्त, आयुष्य याचे ना सरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे तेव्हा त्वरित. स्पर्श या ते करू नको समर्थ, ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णताती. बेला प्रती दिधली मुक्ती, मरण चुकवावे तात्या ते. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सारामृत येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतिवरा. भक्तजन सप्ताह संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकून पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला. ऐकून या श्रीची स्तुती, माता ठेविल्या चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वंदिती, हास्यवदनी करुणी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना, येथेचे भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होईल जाते, उत्तिष्ठ उरले पात्रावरती. तेव्हा समर्थाज्ञा पिती, ग्रहस्थास्ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे म्हणत होती पूर्ण. तरी परी त्या ग्रहस्थाचे मन सांशक झाले ते दवा. म्हणे यवन येती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ मी उत्तिष्ठ. यतीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजन गोष्ट. हे आला मनी ऐसा विचारतो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर, कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, एकूण स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उत्तिष्ठ घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुबा परी जाई त्वरत. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईचा आला, उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्था निघाला फिरावयासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाहिस. ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बसविल्या. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला, बाईसे आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य, ग्रहस्था आली प्रचिती. वारंवार स्तुती करीती, स्तोत्र गात स्वामीसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकत भाविक भक्त. 20 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनात कारणे संपवा. आता ऐसे एक मना माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी. यतिराजे शके 1800 पूर्ण. सवस्त्वर ते बहुधान्य मास. चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्र झाले निजरूपी. षड चक्राते भेदुनी ब्रह्मारध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख आले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त. दुःख करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिला. ग्रंथ वाढेले समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जन सन्मार्ग दाविला, उद्धरेले जडमुडाला. तो महिमा पूर्ण वर्णी. कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पारेशात ग्रामामाझरी जन्म माझा झालासे. तेथीचा बाळपण गेले. आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षण पद मिळाले. विद्या लागी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ. त्यांशी स्नेह झाला विकट. आश्रय दाते ते माझे. त्यासी स्वामी चरणी भक्ती. भावार्थ पूजन करती. दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गायले.
हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धीचे देवस्थास्थान आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळवेळातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन ते अध्यायी तराव्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तर ते अध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ आले 2 संन्यासी खल त्याची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांनी त्यासी दाविली चमत्कार त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले विष्णुमवा ब्रह्मचारी त्यांसी स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य भूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णिले वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमोध्याय ते एकता पुनीत श्रोते होते सत्यची 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा बळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारका भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16 17वा याच निश्चित व्रत त्याते वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजक कविव्रत निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केल्यासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयुराग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसु सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळत्या अंगी सर्वदा विनय असो व्रत भीमान जो नसो सर्व विद्यासागर गौस भक्ता श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावय दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून घाला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भावी भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण। तर अशा प्रकारे आपण 1 ते 21 अध्यायाचे पोथी वाचन केलेली आहे। आता आपण सर्वांनी हात जोडून प्रार्थना म्हणूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदोस्तुत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार। श्री खंडेराव महाराज की जय। श्री खंडेराव महाराज की जय। श्री खंडेराव महाराज की जय। पवनपुत्र हनुमान की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।